या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। बायोक्लीन कंपनीच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, प्रदूषण अधिकारी यांना जाग आली नाही। त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झालेली नसून बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द केलाय व त्या ठिकाणी हा ठेका SS कंपनीला दिला गेलाय। परंतु SS कंपनी त्या पुढची निघाली। त्यांनीही मोठ्या प्रमाणात जैविक कचऱ्यांचा साठा केला आणि तोच कचरा रातोरात कोल्हापूरकडे घेऊन जाण्यात आला व त्याची तिथे विल्हेवाट लावण्यात आली। या SS कंपनीमुळे शेतकऱ्यांचे व तेथील रहिवाशांच्या होणाऱ्या नुकसानास जबाबदार कोण असा सवाल प्रहार संघटनेने उपस्थित केलाय। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, प्रदूषण अधिकारी यांना पार्टी करून हरित लवादाकडे दाद मागणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली। बायोक्लीन कंपनी जी त्याचं टेंडर होतं त्याचं टेंडर कॅन्सल करून म्हणजे आपण पाठपुरावा केला, त्या बाबतीत आंदोलन केलं आणि त्यांनी 50 ते 60 टन जो जैविक वैद्यकीय कचरा आहे तो जमिनीत पुरून ठेवला। अशा आशयाचं आपण सगळ्या बाबतीत सगळ्यांना पत्र दिलं। महापालिका आयुक्त, प्रदूषण खाते असतील, प्रदूषण आयुक्त असतील, तरी त्यांनी त्याच्या म्हणजे काय जमिनीतून उकरून काढायचं असं कुठलं त्यांचं हे दिसत नाहीये। त्याच्यानंतर त्याचा ठेका रद्द झाला आणि SS कंपनीला ठेका दिला। SS कंपनी सुद्धा त्याच्या वरची निघाली, तेही तेच करत आहेत। त्यांनी पण जवळजवळ 150 ते 200 टन कचरा तसाच साचवून ठेवला। अशा पद्धतीचे फोटो वगैरे मी प्रदूषण आयुक्त असतील, महापालिका आयुक्त असतील आणि आरोग्य अधिकारी कुलकर्णी मॅडम यांच्याकडे पाठवले, तरी त्यांनी म्हणजे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। 27 तारखेला उकरून काढू असं त्यांनी पत्र दिलं होतं, पत्र काढलं होतं प्रदूषण खात्याला असू दे, आयुक्तांना असू दे, मला स्वतःला, पण त्यांची काय अजून ती परिस्थिती दिसत नाही उकरायची। याच्यामध्ये बहुतेक माझ्या मते जनसामान्यांमध्ये असं मत आहे की मोठ्या प्रमाणाची आर्थिक तडजोड झालेली आहे। म्हणजे त्यांना कुठल्याही पद्धतीचं कामच करायचं नाही या गोष्टीत, जेणेकरून सोलापूरकर असतील किंवा कोल्हापूरकर असतील, रात्री जवळजवळ त्यांनी 200 ते 300 टन कचरा तो कोल्हापूरला घेऊन गेला। जवळजवळ मला सांगा इथं 200 ते 250 किलो रोज जाळायची यांची म्हणजे कॅपॅसिटी आहे। 400 किलो कचरा रोजच्या रोज येतोय, मग 150 किलो कचराचं ह्यांनी करणार काय? हे सगळं माहित असताना टेंडर दिलं कशाला त्यांनी? महापालिकेचे पैसे जे आहेत, महापालिका जे खर्च करते आमच्या टॅक्स मधले, आमच्या रक्ताचे कष्टाचे पैसे आहेत, मग त्या याच्यातून त्यांना टेंडर दिलं तर त्या टेंडर मधून कुठल्याही पद्धतीची म्हणजे हे कारवाई करत नाहीयेत। नुसतं महापालिका प्रशासन असू दे, प्रदूषण खाते सुद्धा असू दे, आणि ते SS सर्व्हिसेस वाले सुद्धा फक्त शासनाच्या पैशाचा, टॅक्सचा गैरवापर करून पैसे गिळंकृत करण्याचं काम अधिकारी आणि ते SS सर्व्हिसेस वाले यांचं चाललेलं आहे। व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।